सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 68 पैकी 38 जागा मिळवून भाजपने झेडपीवर वर्चस्व राखले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण अशी चर्चा ऐकण्यास मिळते. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या ठिकाणी पुरुष किंवा महिला यापैकी कोणीही अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार, भाजपचे ज्येष्ठ नेते रामप्पा चिवडशेट्टी, बार्शीतील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मदन दराडे यांच्या पत्नी भारती दराडे यांची नावे सध्या चर्चेत येऊ लागली आहेत. शांभवी कल्याण शेट्टी या चपळगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. चेतन सिंग केदार हे सांगोला जिल्ह्यातून विजयी झाले आहेत, तर रामप्पा चिवडशेट्टी हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. भारती दराडे या बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला या जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. 38 जागांपैकी बार्शीतून 6, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून 7, मोहोळ विधानसभा मतदारसंघातून 6, मंगळवेढा 4, पंढरपूर 3, माढा 4, दक्षिण विधानसभा 3, माळशिरस 2, करमाळा 2 असे भाजपचे जिल्हा परिषदेमध्ये सदस्य निवडून आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार राम सातपुते, आमदार सुभाष देशमुख, शहाजी पवार हे सर्व नेते मंडळी एकत्रित येऊन चर्चा करून जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाच्या गळ्यात घालायचे हे ठरवतील. यामध्ये शांभवी कल्याण शेट्टी आणि चेतन सिंह केदार या दोघांना अध्यक्षपदाची सर्वाधिक संधी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.